बुकवाईज विथ विशाल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मराठी साहित्यातल्या एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत जे केवळ एक पुस्तक नाहीये, तर एक धगधगती मशाल आहे. आपण बोलणार आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या अजरामर कादंबरीबद्दल. ही फक्त एका माणसाची गोष्ट नाहीये, तर त्या काळातल्या संपूर्ण समाजाच्या वेदनेची, संघर्षाची आणि न्यायासाठीच्या लढ्याची गाथा आहे. अगदी बरोबर. आपण जेव्हा फकीरा वाचतो तेव्हा आपण फक्त पानं उलटत नाही, तर आपण इतिहासात प्रवास करतो. अशा काळात जिथे देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीत होता आणि गाव पातळीवर जातीयवाद आणि सावकारशाहीने लोकांचं जगणं अक्षरशः नरक बनवलं होतं. या सगळ्या दडपशाहीच्या विरोधात फकीरा नावाचा एक तरुण कसा उभा राहतो हे पाहणं म्हणजे एका क्रांतीचा जन्म होताना पाहण्यासारखं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही कथा काही हवेत लिहिलेली नाहीये. अण्णाभाऊ साठे स्वतः मातंग समाजातून आले होते, त्यामुळे त्यांनी जे भोगलं, जे पाहिलं, तो अपमान, ती वेदना, तो संघर्ष, सगळं काही या कादंबरीच्या प्रत्येक शब्दात उतरलं आहे. म्हणूनच फकीरा ही केवळ एक कादंबरी राहत नाही, तर तो एक सामाजिक आणि ऐतिहासिक दस्तऐवज बनतो. हो, आणि म्हणूनच आज आपण या कथेच्या केवळ पृष्ठभागाला स्पर्श करणार नाही, तर खोलवर शिरून तिच्या प्रत्येक पैलूला समजून घेणार आहोत. फकीराचा एका सामान्य मुलापासून ते लोकांचा नायक बनण्यापर्यंतचा प्रवास कसा होता, त्याच्या संघर्षाला वैचारिक बळ कुठून मिळालं आणि त्याचा वारसा आज आपल्यासाठी महत्त्वाचा का आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. तर कथेची सुरुवातच इतकी जबरदस्त आणि तितकीच भयानक आहे. बेंडूर नावाचं गाव आणि तिथली मातंग वस्ती. अण्णाभाऊंनी जे वर्णन केलंय ते वाचताना अंगावर काटा येतो. चिखलाने माखलेली घरं, लोकांच्या पायांना पडलेल्या भेगा, सार्वजनिक विहिरीला शिवण्याचीही परवानगी नाही आणि उच्चवर्णीयांकडून क्षणाक्षणाला होणारा अपमान. मला वाटतं ही फक्त पार्श्वभूमी नाही, तर हेच कथेचा एक महत्वाचा पात्र आहे, नाही का? खूपच महत्वाचा मुद्दा मांडला. ही केवळ पार्श्वभूमी नाही, हाच तो राक्षस आहे ज्याच्याशी फकीराला लढायचं आहे. ही जी व्यवस्था आहे ना, ज्यात ब्रिटिश सरकार, स्थानिक जमीनदार, सावकार आणि जातीय उतरंड हे सगळे एकमेकांचे हात धरून उभे आहेत, हीच या कथेची खरी खलनायक आहे. अण्णाभाऊ आपल्याला सुरुवातीला सांगतात की लढाई एका व्यक्तीविरुद्ध नाही, तर संपूर्ण शोषक व्यवस्थेविरुद्ध आहे. आणि फकीराचा जन्मही तो अशाच एका वादळी रात्री विजांच्या कडकडाटात होतो. जणू काही निसर्गच संकेत देत होता की हा मुलगा शांत बसणाऱ्यांपैकी नाही. आणि त्याची झलक लहानपणीच दिसते. तो प्रसंग आठवला तरी रक्त सळसळतं. एका म्हाताऱ्या मातंग माणसाची सावली एका ब्राह्मण जमीनदारावर पडली म्हणून तो त्याला मारहाण करतो. तेव्हा अवघ्या 10 वर्षांचा फकीरा त्या जमीनदाराच्या पायावर दगड मारतो. त्याचे वडील दत्तू, त्यांची विचारसरणी होती की अपमान सहन करायचा पण मान खाली घालायची नाही. पण फकीरा दगड उचलतो. हा फक्त एका मुलाचा राग आहे की पिढ्यांमधल्या वैचारिक बदलाची ही पहिली ठिणगी आहे? नाही, ही पहिली ठिणगीच आहे. इथे 2 पिढ्यांमधला फरक स्पष्ट दिसतो. दत्तू यांची पिढी ही हजारो वर्षांच्या दडपशाहीमुळे एक प्रकारे सहनशील बनलेली पिढी आहे. त्यांना वाटतं की प्रतिकार करून काहीच साध्य होणार नाही, उलट नुकसानच होईल. पण फकीराची पिढी वेगळी आहे. ती प्रश्न विचारणारी पिढी आहे. आम्हीच का सहन करायचं? हा प्रश्न त्यांच्या मनात येऊ लागला आहे. त्यामुळे फकीराने उचललेला तो दगड म्हणजे केवळ जमीनदारावर केलेला हल्ला नाही, तर त्या सहन करण्याच्या विचारसरणीवर केलेला पहिला आघात आहे. आणि हा आघात पुढे जाऊन अधिक तीव्र होतो जेव्हा एक निर्णायक घटना घडते. फकीरा लक्ष्मी नावाच्या एका मातंग तरुणीला सावकाराच्या माणसांच्या तावडीतून वाचवतो. ह्या एका घटनेने तो एका रात्रीत आपल्या समाजासाठी नायक आणि गावातील सवर्णांसाठी शत्रू बनतो. पण त्याचवेळी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठी शोकांतिका घडते. दुष्काळात भुकेने त्याच्या लहान भावाचा मृत्यू होतो. हो, आणि ही घटना त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरते. भावाचा मृत्यू त्याला आतून पोखरून काढतो. त्याला जाणीव होते की हा दुष्काळ फक्त नैसर्गिक नाही, तर तो मानवनिर्मित आहे. धान्याची कोठारं भरलेली आहेत, पण ती गरिबांसाठी रिकामी आहेत. त्याच्या वैयक्तिक राग, जी आत्तापर्यंत एक ठिणगी होती, त्याचं रूपांतर आता वणव्यात होतं. त्याला कळतं की लढाई फक्त सन्मानाची नाही, तर अस्तित्वाची आहे. मग त्याच्या ह्या लढ्याला एक वैचारिक दिशा कशी मिळते? कारण आत्तापर्यंतचा त्याचा संघर्ष हा प्रतिक्रियेतून आलेला दिसतो. पण एका मोठ्या चळवळीसाठी विचारांची बैठक लागते.
ती त्याला कुठे मिळते? ती त्याला मिळते शहरात. जेव्हा तो कामासाठी शहरात जातो तेव्हा त्याचा संबंध राष्ट्रवादी आणि समाजवादी विचारांच्या लोकांशी येतो. रावसाहेब देशमुखांसारख्या सुधारणावादी व्यक्तीमुळे त्याला महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ओळख होते. इथेच खरा बदल घडतो. त्याला कळतं की तो एकटा नाही, त्याच्यासारखे लाखो लोक आहेत आणि या अन्यायाला एक सामाजिक आणि राजकीय कारण आहे. म्हणजे त्याचा लढा आता फक्त सूड घेण्यापुरता राहत नाही. अजिबात नाही. शिक्षण आणि वैचारिक जागृतीमुळे त्याचा वैयक्तिक राग एका राजकीय जाणीवेत बदलतो. त्याला आता व्यवस्थेची रचना कळू लागते. अनेकदा त्याची तुलना रॉबिनहूडशी केली जाते, पण मला वाटतं हा खूप वरवरचा तुलना आहे. रॉबिनहूड श्रीमंतांना लुटून गरिबांना मदत करतो, पण तो ती व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करत नाही जी गरिबी निर्माण करते. फकीराचं ध्येय मोठं आहे. तो फक्त सावकारांना लुटत नाही, तर तो सावकारशाहीच मुळापासून उखडून टाकू पाहतोय. म्हणून त्याचं बंड हे दानधर्म नाही, तर एक राजकीय कृती आहे. ही सखोल चर्चा जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटत असेल आणि तुम्हाला अशाच प्रकारे पुस्तकांचा गाभा समजून घ्यायला आवडत असेल तर बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता या लढ्यात सावित्रीची एंट्री होते. सावित्री हे पात्र मला खूप महत्वाचं वाटतं. ती केवळ फकीराची प्रेयसी नाही, तिच्या येण्याने या चळवळीला एक वेगळं परिमाण मिळतं का? नक्कीच. सावित्री या कथेचा आत्मा आहे. ती केवळ एक स्त्री नाही, तर ती त्या काळातल्या दलित स्त्रियांवर होणाऱ्या दुहेरी शोषणाचे प्रतीक आहे. एकीकडे जातीय शोषण आणि दुसरीकडे लैंगिक शोषण. तिचा नवरा सावकाराच्या गुंडांकडून मारला गेलेला असतो. ती एकटी असते, पण खचलेली नसते. ती फकीराच्या लढ्यात सामील होते तेव्हा ती केवळ एक सहकारी म्हणून नाही, तर एक वैचारिक भागीदार म्हणून येते. ती फकीराला ताकद देते, त्याला योग्य अयोग्यतेची जाणीव करून देते. अण्णाभाऊंनी तिच्या माध्यमातून दाखवून दिलंय की स्वातंत्र्य लढ्यात स्त्रिया केवळ पडद्यामागे नव्हत्या, तर त्या आघाडीवर लढत होत्या. आणि मग ते दोघं मिळून फकीरा दल स्थापन करतात. या दलाचं काम कसं चालायचं? त्यांचं काम म्हणजे व्यवस्थेच्या नसांवर आघात करण्यासारखं होतं. ते सावकारांची धान्याची कोठारं लुटून गरिबांमध्ये वाटून टाकायचे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कर्जाची कागदपत्रं आणि गहाणखतं जाळून टाकायचे. म्हणजे एका फटक्यात हजारो कुटुंबांना कर्जमुक्त करायचे. यामुळे फकीरा लोकांच्या गळ्यातला ताईत बनला. त्याच्या शौर्याचे पोवाडे आणि लावण्या रचल्या जाऊ लागल्या. तो आता केवळ एक बंडखोर नव्हता, तर लोकांचा नायक बनला होता. पण जिथे क्रांती असते तिथे विश्वासघातही असतोच. फकीरालाही याचा सामना करावा लागला. हो, आणि हे प्रत्येक क्रांतीचं एक दुःखद सत्य आहे. फकीराच्या गटातलाच तानू किंवा राघोबा नावाचा एक सहकारी पैशाच्या लालसेपोटी फितूर होतो. तो पोलिसांना त्यांच्या गुप्त अड्ड्याची माहिती देतो. पोलीस अचानक हल्ला करतात आणि त्यात फकीराचे अनेक विश्वासू साथीदार मारले जातात. हा फकीरासाठी खूप मोठा धक्का असतो. यातून हेच दिसतं की क्रांतीसाठी केवळ शौर्य पुरेसं नसतं, त्यासाठी त्याग आणि बलिदानही द्यावं लागतं. आणि कधीकधी सगळ्यात मोठी जखम शत्रू नाही, तर आपलेच लोक देतात. या प्रचंड मोठ्या नुकसानीनंतरही फकीरा थांबत नाही. उलट त्याचा संघर्ष अधिक व्यापक आणि संघटित होतो. तो ग्रामसभा स्थापन करतो. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे तो फक्त ब्रिटिशांच्या कायद्याला आव्हान देत नाहीये, तर स्वतःचा कायदा, लोकांचा कायदा तयार करतोय. हे किती मोठं पाऊल होतं त्या काळात. हे बंडापासून क्रांतीकडे टाकलेलं पाऊल होतं. ग्रामसभा म्हणजे काय, तर एक समांतर सरकार. फकीरा जाहीर करतो की या गावात कुणी उपाशी राहणार नाही आणि सर्व समान असतील. तो जातीभेद नाकारतो. म्हणजे तो फक्त जुनी व्यवस्था तोडत नाहीये, तर त्याचवेळी एक नवीन, पर्यायी आणि न्यायपूर्ण सामाजिक रचना उभी करण्याचा प्रयत्न करतोय. तो गरिबांचा एक मोठा मोर्चा संघटित करतो, जे कदाचित त्या काळातल्या शोषित समाजाचं पहिलं संघटित शक्तीप्रदर्शन होतं. पण सत्ताधारी व्यवस्था हे कसं सहन करणार? बरोबर. ब्रिटिश सरकारला ही गोष्ट सहन होत नाही. ते या शांततापूर्ण मोर्चावर अमानुष गोळीबार करतात. या हत्याकांडात शेकडो निष्पाप माणसं मारली जातात आणि याच हल्ल्यात सावित्री गंभीर जखमी होते. हा या कादंबरीचा अत्यंत हृदयद्रावक क्षण आहे. हो, आणि याच क्षणी सावित्री फकीराच्या लढ्याला एका वेगळ्याच नैतिक उंचीवर नेऊन ठेवते. मृत्यूच्या दारात असताना ती फकीराला सांगते, आपल्या लोकांना जाळायला नाही तर घडवायला शिकव. आगीने राख नाही तर प्रकाश दिला पाहिजे. काय विलक्षण विचार आहे हा. ती त्याला सांगते की आपला संघर्ष सुडासाठी नाही तर नवनिर्माणासाठी आहे.
द्वेषाने द्वेष संपणार नाही, तर आपल्याला एक नवी न्यायपूर्ण व्यवस्था घडवायची आहे. तिचे हे शब्द खरंच त्याने फकीराच्या रागाला एका रचनात्मक संकल्पात बदललं. सावित्रीचं बलिदान त्याच्या लढ्याला राजकीय संघर्षाच्या पलीकडे घेऊन जातं. अगदी. तिच्या त्यागामुळे फकीराचा लढा अधिक शुद्ध, अधिक नैतिक होतो. आता तो केवळ एक योद्धा नाही, तर एका विचारांचा वाहक बनतो. त्याला कळतं की खरी क्रांती शस्त्र उचलण्यात नाही, तर लोकांची मनं आणि समाज घडवण्यात आहे. आम्हाला आशा आहे की फकीरा कादंबरीचं हे विश्लेषण तुम्हाला आवडत असेल. चॅनलला पाठिंबा देण्यासाठी आणि अशाच दर्जेदार चर्चांसाठी बुक वाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सावित्रीच्या मृत्यूनंतर फकीराचा संघर्ष अधिक तीव्र होतो, पण आता त्यात एक प्रकारची नैतिक शांतता आहे. पण ब्रिटिश इन्स्पेक्टर गॉर्डन त्याला पकडण्यासाठी एक कपटी सापळा रचतो. तो काय करतो? गॉर्डनला माहीत असतं की फकीराला शक्तीने हरवणं कठीण आहे, म्हणून तो त्याच्या करुणेचा आणि न्यायाच्या भावनेचा गैरफायदा घेतो. तो अशी अफवा पसरवतो की जवळच्या गावातल्या स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. हे ऐकून फकीरा स्वतःला रोखू शकत नाही आणि त्या गावाला वाचवण्यासाठी धावून जातो. आणि तिथेच तो गॉर्डनच्या जाळ्यात अडकतो. तो शौर्याने नाही, तर करुणेमुळे पकडला जातो. आणि मग कोर्टातला तो प्रसंग, जिथे फकीरा स्वतःची बाजू मांडतो, ते भाषण म्हणजे व्यवस्थेच्या तोंडावर मारलेली सणसणीत चपराक आहे. हो, तो कबूल करतो, होय मी धान्य लुटलं, पण त्या लोकांकडून ज्यांनी गरिबांची भूक लुटली होती. मी कायदे मोडले, पण त्या कायद्यांना जे माणसाला माणसासारखं जगू देत नाहीत. जर हा गुन्हा असेल, तर माझ्यासोबत ही संपूर्ण वसुंधरा गुन्हेगार आहे. अप्रतिम. तो स्वतःला गुन्हेगार मानतच नाही, उलट तो त्या संपूर्ण न्यायव्यवस्थेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो. हो, तो सांगतो की खरा गुन्हा शोषण आहे, विषमता आहे. त्याचे शब्द म्हणजे शोषितांचा जाहीरनामा असतो. अर्थात व्यवस्थेला हे सत्य पचवता येत नाही. बरोबर. त्याला फाशीची शिक्षा सुनावली जाते. ब्रिटिशांना आणि इथल्या जमीनदारांना वाटलं असेल की फकीराला फाशी देऊन आपण हे बंड कायमचंच संपवलं. पण खरं तर त्यांनी काय केलं? त्यांनी एका माणसाला मारून एका दंतकथेला, एका विचाराला जन्माला घातलं. फकीराची फाशी हा चळवळीचा शेवट नव्हता, तर ती तिची खरी सुरुवात होती. तुरुंगाबाहेर हजारो लोक त्याची गाणी गात जमतात. शासनाने त्याच्या शरीराला संपवलं, पण त्याचा विचार लोकांच्या मनात पोवाड्यांमधून, लोकगीतांमधून अमर झाला. त्याचं बलिदान भविष्यातल्या अनेक संघर्षांसाठी प्रेरणास्त्रोत ठरलं. अण्णाभाऊ साठे यांनी याच लोककथांमधून प्रेरणा घेऊन फकीराच्या संघर्षाला साहित्यात अजरामर केलं आणि फुले आंबेडकरांच्या व्यापक सामाजिक सुधारणेच्या चळवळीचा तो एक अविभाज्य भाग बनला. तर फकीरा ही केवळ एका व्यक्तीची कहाणी नाही, तर ती मानवी सन्मानासाठी दिलेल्या लढ्याची, सामाजिक न्यायाची आणि कधीही न मरणाऱ्या विद्रोही भावनेची गाथा आहे. ही कादंबरी आपल्याला शिकवते की खरं स्वातंत्र्य केवळ राजकीय स्वातंत्र्यात नाही, तर ते सामाजिक समानतेमध्ये आहे. आणि जाता जाता ही कादंबरी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर ठेवते. आपल्या कथांमध्ये नायक कोण असू शकतो? ज्याला व्यवस्थेने दरोडेखोर आणि गुन्हेगार ठरवलं, तोच आपल्या लोकांसाठी नायक होता, देव होता? यावरून आपल्याला विचार करायला भाग पडतं की न्याय म्हणजे नक्की काय आणि कोणाचा कायदा श्रेष्ठ आहे, सत्तेचा कायदा की मानवी प्रतिष्ठेचा कायदा? पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. कदाचित पुढच्या वेळी तुमचीच निवड सादर केली जाईल.